डोंबिवली एमआयडीसी मधल्या एका कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये असलेल्या इंडो अमाइन्स केमिकल कंपनीमध्ये ही आग भडकली आहे। सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय। सुदैवाने कंपनीमध्ये कुणीही नव्हतं अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे। आगीवरती आता जवळपास नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे। तब्बल 2 तास ही आग धुमसती होती आणि 2 तासांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधल्या इंडो अमाइन्स केमिकल कंपनीला मोठी आग लागली आणि त्यानंतर लागलीच या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर घटनास्थळावरनं आपल्या सोबत आहेत। अक्षय, कशी आहे आजूबाजूची परिस्थिती? आग विझवण्यामध्ये किंवा नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याचं कळतंय? 8 ते 9 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आहेत आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर इथे ही आग सुरू आहे। अजूनही आग विझवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सध्या करण्यात येत आहे। मात्र सध्या तरी हीच माहिती आहे ती म्हणजे आगीवर जवळपास नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। म्हणजे गेल्या वेळची जी अमुदान कंपनीची आग होती ती 2 दिवस पेटत होती, त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस धुमसत होती। मात्र ही जी आग आहे त्यामध्ये आपण पाहताय की बऱ्यापैकी आग ज्या ठिकाणी पसरली होती त्या पूर्ण क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि एका बाजूने पाणी मारण्यात येते तर दुसऱ्या बाजूने हे सोल्युशन देखील टाकण्यात येतं आहे। अशा फोम टाकण्यात येतोय आणि फोममुळे ज्या काही रासायनिक जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांना लागलेली आग जी आहे ती लवकरात लवकर विझते। पाण्यामुळे ती आग आणखीन वाढते रासायनिक पदार्थांची। त्यामुळे एका बाजूला पाणी आणि एका बाजूला फोमचा वापर केला जातो जेणेकरून रासायनिक पदार्थांमधली आग ही लवकरात लवकर विझवली जावी। अशा प्रकारे इथे किमान 50 अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते काम करतायत आणि डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। सोबतच इथे एमआयडीसी परिसरातले जे अधिकारी आहेत ते देखील आलेले आहेत। पोलीस घटनास्थळावर आहेत आणि आजूबाजूच्या कंपन्या जर आपण विचार केला आणि आजूबाजूच्या कंपन्या जर आपण पाहिल्यात तर इथे सगळ्या कंपन्या या आता रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। सगळ्यांना इथून बाजूला करण्यात आलेलं आहे आणि सर्व कंपन्यांमधून सगळे जे कर्मचारी आहेत ते बाजूला गेल्यानंतर इथे आता हे रेस्क्यूचं ऑपरेशन देखील थोड्या वेळात सुरू होईल। आतमध्ये कोणी अडकलंय की नाही किंवा काय परिस्थिती आहे या संदर्भातली माहिती जी आहे थोडाच वेळ आपल्याला कळेल। मात्र प्राथमिक माहिती अशी सांगण्यात येते की आग ज्यावेळी लागली त्यावेळी इथले जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील हीच माहिती दिली की आतमधले जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे। मात्र तरी देखील ही आग एकदा विझवण्यात आली, त्याच्यावर एकदा नियंत्रण मिळवण्यात आलं, त्याच्यानंतर आतमध्ये सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती जी आहे ती कळेल। मात्र सध्या तरी कोणतीही जीवितहानी नाही आहे, कोणीही जखमी नाही आहे अशीच माहिती अग्निशमन दलाने दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण या अग्निशमन दलाचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे आग विझवण्याचं ऑपरेशन जे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। ही जी कंपनी आहे ती कंपनी अगदी अभिनव शाळा या बाजूलाच आहे, त्या अभिनव शाळेच्या बाजूला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शाळेतल्या मुलांना धोका होता, शाळेमध्ये मुलं होती, विद्यार्थी होते आणि सध्या जर आपण पाहिलात तर ही शाळा आणि आसपासच्या जे रहिवासी संकुल आहेत त्या संकुलातले सगळे विद्यार्थी जे आहेत किंवा संकुलातले सगळे लोक जे आहेत त्यांना बाजूला करण्यात यश मिळालेलं आहे। आपण काही अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, काय परिस्थिती आहे? काय सध्या अधिकारी सगळे जे आहेत ते बिझी आहेत कारण की अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया सुद्धा आली आहे, ती आपण पाहूया। मग मी पुन्हा तुझ्याकडे माहिती जाणून घेण्यासाठी येते। एका कंपनीला आग आहे, शिवाजी उद्योग अभिनव शाळेच्या जवळपास इकडे आग लागलेली आहे आणि आग नियंत्रणात आहे। हो, नियंत्रणात आहे। नाही, कोणी नसल्याबाबत आम्हाला संबंधित कंपनीच्या कामगारांकडून कळलं की आतमध्ये कुणीही नाही। तर या आगीमध्ये कुणीही अडकलेलं नव्हतं, कामगार कुणीही नव्हते। आगीवर जवळपास नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। पुन्हा एकदा आपण अक्षयकडे जाऊया। अक्षय, आग लागलेली ही कंपनी आणि निवासी भाग किती अंतर आहे? अभिनव शाळा सुद्धा खूप जवळ असल्याचं तू सांगत होतास, तिथली परिस्थिती काय आहे? मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे कंपनी आहे आणि इथे आजूबाजूला आपण पाहिलं तर हा रहिवासी भाग आहे। पूर्ण अगदी 50 मीटरवर इथे सगळे रहिवासी आहेत आणि रहिवासी जे आहेत आपापल्या घरातून
या आगीचं हे ऑपरेशन जे आहे ते करताना पाहत होते। आम्ही ज्यावेळी पुढे येत होतो त्यावेळी देखील अनेक रहिवासी इथून पळताना आम्ही पाहिलेले आहेत, बाहेर जाताना पाहिलेले आहेत, कारण की आग जरी असली तरी देखील आतमध्ये रसायनं आहेत, केमिकल आहेत आणि त्या केमिकलमुळे आग भडकू शकते पुन्हा एकदा किंवा या ठिकाणी काहीही होऊ शकतं। त्यामुळे ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या रहिवाशांना सध्या घर सोडून बाहेर थांबण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पण सुदैवाची एकच गोष्ट आहे की अग्निशामक दलाच्या म्हणण्यानुसार आग बऱ्यापैकी ही कंट्रोलमध्ये आहे, पूर्णतः नाही आहे, नियंत्रण पूर्णतः नाही मिळवण्यात आलेलं आहे, मात्र बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आग आहे आणि ही आग थोड्याच वेळ म्हणजे 1 ते 1.5 तास अजून लागू शकतो या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी। अजूनही काळा धूर आपण पाहत आहे, संपूर्ण या परिसरामध्ये काळा धूर पसरलेला आहे, आतमधलं रसायन जळत आहे, आतमधल्या जे वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या जळत आहेत आणि समोर जर आपण पाहिलं तर एक ही गाडी जी आहे ती गाडी देखील पूर्णतः जळून खाक झालेली आहे या आगीमध्ये। अशा प्रकारे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जळल्यामुळे ही आग जी आहे ती हळूहळू वाढली आणि त्याच्यानंतर संपूर्ण कंपनीमध्ये पसरली। मात्र सुदैव हेच आहे की ही गेल्यावेळी जो ब्लास्ट झाला होता मुदाम कंपनीमध्ये त्या प्रकारचा हा ब्लास्ट नव्हता, तर या ठिकाणी आग लागली होती, त्यामुळे लोकांना बाहेर पडायला थोडासा का होईना पण वेळ मिळाला, अवधी मिळाला, तरी देखील आतमध्ये कोणी अडकले की नाही याची खातरजमा करण्यात येईल। त्यासाठी सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येईल आणि मगच इथे कोणी अडकलं होतं की नाही, कोणाला लागलं की नाही, जखमी आहे की नाही याची खात्री केली जाईल। मात्र सध्या तरी इथे अजूनही आपण पाहिला आता देखील एक स्फोट झालेला आहे इथे, हळूहळू छोटे का होईना पण स्फोट होत आहेत अजूनही या ठिकाणी आणि आता माझ्या मागेच इथे असताना हा स्फोट झाला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा इथून बाहेर काढण्याचं, सगळ्यांना बाहेर काढण्याचं, बाजूला करण्याचं काम इथे केलं जात आहे। अग्निशामक दलाचे जे कर्मचारी ते देखील मागे आलेत, कारण की हा बघा पुन्हा एकदा स्फोट झाला इथे, अशा प्रकारे स्फोट इथे होत आहेत। आपण थोडंसं मागे जाऊया कारण की स्फोट होत असल्यामुळे परिस्थिती अजूनही अच्छा अजूनही तर इथे आपण पाहताय अग्निशामक दलाकडून इथे प्रयत्न केला जातोय। फायर अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करू। 12 गाड्या आहेत, प्रत्येक गाडीला 6 लोक असतात, बाजूला तर काही नागरिक आतमध्ये अडकण्याची शक्यता कोणी अडकलेलं नाही। इथल्या कामगारांनी सांगितलं सगळे बाहेर पडलेले होते। सर कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल काय सांगता? नियंत्रणात येईल 2 तास 2 तास लागतील। अग्निशामक दलाकडून सांगण्यात येते अजून 2 तास लागतील या ठिकाणी आग विझवण्यासाठी। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर एका तंत्रज्ञानाचा वापर इकडे करण्यात येतो आहे। आता जो आपण स्फोट बघितला होता तो अग्निशामक दलाकडून वापरण्यात येणारी एक ते तंत्रज्ञान आहे। आपण पाहता इथे आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी हा फायर बॉलचा वापर इकडे करण्यात आला होता आणि हे फायर बॉल जे आहेत ही आता आपण छोटेसे स्फोट बघितले ते काय नेमकं होतं, फायर बॉल कशा प्रकारे काम करतं? फायर बॉलचं काय निश्चित का त्याच्यामध्ये नुसतं ड्राय पावडर तेवढ्याच एरियामध्ये असते, त्यामुळे त्याचं काय नाही, ह्याची क्वांटिटीज कमी असते फायर बॉलची, त्यामुळे कशा प्रकारे ते किती इफेक्टिव्ह आहे, कशा प्रकारे काम एवढं होत नाही, त्याचं काही इफेक्टिव्ह होत नाही। फायर बॉलचा इथे वापर केला, मात्र अग्निशमक दलाचे अधिकारी आपण पाहताय बोलतात की त्याचा इतका इफेक्टिव्हनेस नाही आहे आणि त्यामुळे आग अजूनही त्या ठिकाणी आहे। पण प्रयत्न करून पाहिला ही आग विझवण्यासाठी की लवकरात लवकर ही आग विझावी यासाठी प्रयत्न होता, हा फायर बॉलचा वापर केला गेला पण त्याचा काही इफेक्टिव्ह झाला ते इफेक्ट झाला नाही आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच म्हणजे पाण्याचा वापर करूनच इथे आग विझवण्याचा प्रयत्न हा अग्निशामक दलाकडून करण्यात येतोय आणि आता किमान 4 ते 5 टँकर जे आहेत फायर टँकर इथे मागवण्यात आलेले आहेत आणि हे सर्व फायर टँकर वापरून आता आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो। तर देखील एक 70 ते 75% या ठिकाणी कंपनीमध्ये जी आग लागली होती ती आता आटोक्यात आहे। वरती जर आपण कंपनीचा एक संपूर्ण स्ट्रक्चर बघितलं तर ते स्ट्रक्चर आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे एका बाजूला पडलेलं आहे आणि आतमध्ये देखील अशाच प्रकारे या भिंतींच्या मागे देखील अशा प्रकारे परिस्थिती आहे, पण त्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि समोर जे रसायनं आहेत ती रसायनं आता जळत आहेत आणि त्याच्यावर 1 ते 2 तासात नियंत्रण मिळवता येईल आणि आम्ही नियंत्रण मिळवू असं अग्निशामक दलाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार कोणीही यामध्ये जखमी नाही आहे, ही सुदैवाची गोष्ट आहे। आणि दुसरं इथे आगीवर 1 ते 2 तासात नियंत्रण मिळवण्यात येईल। धन्यवाद। अक्षय, त्याचबरोबर अशा घटना घडतात तेव्हा आपण बघतो की बघ्यांची खूप मोठी गर्दी जमा होते। एकतर मेन रोडपासनं हायवेपासनं ही कंपनी किती लांब आहे
आणि या सगळ्या बघ्यांच्या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कसे होतात? बघ्यांची गर्दी इथे बऱ्यापैकी नाही आहे, कारण की इथे जर आता आपण आसपास जर बघितलात तर इथे कमी लोक आहेत. जी लोक इथे गरजेची आहेत, अधिकारी कर्मचारी तेच लोक या ठिकाणी आहेत. मात्र या गर्दीमध्ये आपल्याला या संपूर्ण इंडस्ट्रीजचे जे अध्यक्ष आहेत संस्थेचे, सर कोणती कंपनी होती काय माहिती? मला आता आज विचारू नका, पहिले आपल्याला हे कंट्रोलमध्ये येऊ द्या, नंतर आपण बघू. कोणती कंपनी होती? ही इंडो अमाईन्सची कंपनी आहे. हां, नंतर आपण बोलू. कोणी जखमी किंवा काय असं काय? सगळे बाहेर आलेत, कोणाला काय जखम बिकम काहीच नाही, कोणी इंजर्ड नाही आहे, सगळे बाहेर आहेत. तर या सगळ्या कंपन्यांची एक जी युनियन आहे त्या युनियनचे हे अध्यक्ष होते आणि त्यांनी माहिती दिलेली आहे की कोणीही जखमी नाही, सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.